बातमीतर सविस्तर पाहूया। बातमी राजकीय। पवार कुटुंबियांची जवळीक वाढते का अशी सध्या चर्चा आहे। पुतण्यानं काकांच्या स्वागताचा फलक लावलाय। रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी फलक लावल्यानं चर्चा निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच कर्जत जामखेडमध्ये येणार आहेत आणि त्यामुळेच अजित पवार यांची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। रोहित पवार यांचा फोटो आणि सोबतच या फोटोवर अजित पवार यांचा देखील फोटो आहे आणि त्याचमुळे आता पुतण्याची काकांची जवळीक वाढली आहे का अशी चर्चा सध्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचा रोहित पवार यांच्या नावाने एक बॅनर लावण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार हे पहिल्यांदाच आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये येत असल्यानं रोहित पवार यांच्या नावानं हा स्वागताचा बॅनर लावण्यात आलाय। रोहित पवार यांच्या नावानं जामखेडमध्ये अजित पवार यांच्या स्वागताचा बॅनर लावण्यानं अनेक चर्चा सध्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहेत। तर निवडणुकीनंतर पवारांच्या अघोषित करारामुळे मी बळीचा बकरा झालोय असंही रोहित पवार यांनी अनेक वेळा म्हटलेलं आहे। स्वप्नील जोडगे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय कर्जत जामखेडमध्ये अजित पवार यांचा दौरा, मात्र दौऱ्याच्या निमित्तानं जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्या बॅनरवरती रोहित पवार आणि अजित पवार यांचा फोटो आहे आणि त्यामुळेच मतदारसंघामध्ये सध्या चर्चा आहे। नक्कीच तेजस सर, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागताचा रोहित पवारांच्या नावाने फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार हे पहिल्यांदाच आमदार रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये येत असल्याने रोहित पवारांच्या नावाने हा स्वागताचा फलक झळकलेला आहे। रोहित पवारांच्या नावाने हा फलक झळकल्यामुळे एक ना अनेक चर्चांना यावेळी उधाण आलेलं आहे। तर निवडणुकीनंतर पवारांच्या अघोषित करारामुळे मी बळीचा बकरा झालो असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी याबाबत खंत व्यक्त केली होती। अजित पवारांना सभा मागून देखील सभा दिली गेली नसल्याचा राम शिंदे यांनी मागे आरोपही केला होता। आज पुन्हा जामखेडमध्ये राम शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त रोहित पवारांच्या नावाने हा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी आयोजित केलेल्या शिव फुले आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवासाठी सभापती राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। अगदी धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।